पुण्यातून मोठी बातमी। पुण्यामध्ये 1 कोटींच्या कथित दरोड्याच्या प्रयत्नाप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात पत्रकार असल्याचे बनाव करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 आरोपी अद्याप फरार आहेत। सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातून या कटाचा उलगडा झाला असून या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ माजली आहे। अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय नेमकं प्रकरण? प्राजक्ता, पुण्यातल्या नरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत म्हणजे जो सिंहगड रोड परिसर आहे किंवा नवले पूल जो आहे त्या ठिकाणी अगदी सिनेमा स्टाईल 1 कोटी रुपयांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न काही लोकांकडून करण्यात आलेला आहे। खरं तर हर्षवर्धन पवार जे तळेगाव दाभाडे इथले एक मोठे व्यापारी आहेत, त्यांच्या मित्राला 1 कोटी रुपयांची गरज होती आणि म्हणून पुण्यातल्या सिंहगड रस्ता परिसरात असणाऱ्या एका ब्रह्मा हॉटेलच्या समोर हे 2 मित्र भेटले, ज्याला 1 कोटी रुपये द्यायचे होते। ते देखील तिथेच पैसे घेण्यासाठी आले होते आणि त्यानंतर नऱ्हेची जी HDFCची ब्रँच आहे तिथं हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी हे सगळे निघाले होते। पण हे सगळे जात असताना त्या ड्रायव्हरनी काहीतरी 1-2 फोन केला आणि त्यानंतर नवले ब्रिजवरती गाडी गेल्यानंतर 2 जण या ठिकाणी 4 चाकीच्या मागे दुचाकीवरनं आले आणि त्यानंतर आम्ही पोलीस असल्याची बतावणी या दोघांनी केली आणि तुम्ही जी रक्कम घेऊन जाताय ती रक्कम 2 नंबरच्या बिझनेस मधली आहे, फ्रॉड असणाऱ्या एका व्यापारातून ही रक्कम कमवलेली आहे अशी धमकी दिली। त्यानंतर गाडीत बसलेल्या जे हर्षवर्धन पवार आणि त्याचे मित्र आहेत त्यांच्यावरती मिरची पावडर टाकण्यात आली आणि आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत या दोघांनी यांना आधी खेड शिवापूर पोलिसांमध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर राजगड पोलिसांपर्यंत ही सगळी बातमी जी आहे ती पोहोचलेली आहे। नरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सगळं 1 कोटी रुपयांचं कथित प्रकरण झालेलं आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वी हे सगळं घडलेलं आहे। 19 ते 18 जुलै रोजी हा व्यापारी पुण्यात पैसे देण्यासाठी आला होता। या सगळ्या प्रकरणी 2 पोलीस अधिकारी आहेत आणि 2 पत्रकार देखील असल्याचं बोललं जाते। एकूण 10 जणांवर गुन्हा आहे। 18 जुलै रोजी तो व्यापारी पैसे द्यायला आला होता। यातले आशिष तिवारी जो खरं तर तोतया पत्रकार आहे त्याला अटक आता पोलिसांनी केलेली आहे। अजीज मिस्त्री आणि प्रमिला निकम असे 2 पोलीस कर्मचारी आहेत जे पुणे ग्रामीण पोलीस दलात आहेत। पुणे पोलीस दलाचा जे ग्रामीण भाग आहे, खेड शिवापूर असेल किंवा तिथं हे कार्यरत आहेत। आणि त्यानंतर सगळ्यात मोठं जे आहे ते या सगळ्या प्रकरणी अजून 6 जण प्राजक्ता फरार आहेत। एकूण 10 जणांवर नरे पोलिसात FIR झाली होती। हे सगळं प्रकरण भयंकर आहे। म्हणजे एकूण 10 आरोपीपैकी 2 जे आहेत ते पोलीस आहेत, एक महिला कर्मचारी आहे, एक पुरुष कर्मचारी आहे। प्राजक्ता, या प्रकरणातील हे दोन्ही कर्मचारी जे पोलीस दलात आहेत ते अद्यापही फरार आहेत। 18 जुलैला हा गुन्हा घडलाय। FIR 2 आधी नरे पोलिसांनी एक FIR केली होती, त्यामध्ये कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याचं किंवा पत्रकाराचं नाव नव्हतं। त्यानंतर पुन्हा एक सप्लिमेंटरी FIR करण्यात आली, त्यामध्ये आता ही सगळी नावं उघड झाली आहेत। आशिष तिवारी जो त्या पत्रकार आहे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सगळं जर बघितलं ना अगदी सिने स्टाईल हा दरोडा टाकलाय। म्हणजे एक व्यापारी तळेगाव दाभाडातून पुण्यात येतो, त्याच्या मित्राला 1 कोटी रुपयाचा गरज होती, ते रक्कम घेऊन येतो। बँकेत जात असताना दुचाकीवरती हे दोघे येतात, बनावट पोलीस बनतात। त्यानंतर मिरचीची पूड या व्यापाऱ्याच्या डोळ्यात टाकली जाते। तिथून हे सगळे खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ जे खेड शिवापूर पोलीस चौकी आहे तिथं जातात। तिथं मी ह्या आरोपींना आणले, हे 1 कोटी रुपयाचा गैरव्यवहार करत होते असं सांगितलं जातं। सुट्टीवरती असणाऱ्या ज्या प्रमिला आहेत, ज्या पोलीस कर्मचारी आहेत, त्या तिथं वर्दीवरती हजर राहतात। मग 1 कोटी रुपयाची खंडणी मागितली जाते। आता या सगळ्या प्रकरणी ना ग्रामीण पोलीस नेमकी काय कारवाई करतात? जे 6 आरोपी आहेत इतर म्हणजे 2 पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोबत दुसरे जे 6 फरार आहेत त्यांना कधी अटक होते आणि अभिजित, आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तिकडे